अकोले तालुका हा आदिवासी तालुका आहे। डोंगराळ दऱ्या खोऱ्यात असून येथील सर्व शिक्षकांच्या समस्या, अडचणी व प्रश्न मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले। मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात प्रश्न असताना ते आतापर्यंत सुटू शकले नाही। सुगाव बुद्रुक उत्तम लॉन्स येथे भव्य शिक्षक मेळावा आयोजित करण्यात आला। शिक्षक प्रचार सभेप्रसंगी युवा नेते व शिक्षक उमेदवार श्री विवेक बिपिन दादा कोल्हे यांनी शिक्षण मतदारसंघातून निवडून आल्यावर शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवायला ते कटिबद्ध राहतील असे आवाहन केले। यावेळी कोल्हे म्हणाले की निवडणुकीच्या निमित्ताने शिक्षकांचे मोठे प्रश्न आहेत। ITI, जुनी पेन्शन योजना, त्याचबरोबर 20%, 40%, 60% हे अनुदानाचे प्रश्न आहेत। जुनी पेन्शन योजना 4 ते 5 राज्यात चालू आहे, मग महाराष्ट्रात का चालू नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात आला। महाराष्ट्र तरी जुनी पेन्शन योजना लागू झाली पाहिजे यासाठी सातत्याने आंदोलनाच्या माध्यमातून सरकार पुढे पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करून तिची प्रत्येक अंमलबजावणीसाठी भाग पाडेल। 2012 पासून शिक्षक भरती बंद आहे। महिलांसाठी 1 वर्षाची प्रसूती रजा, मेडिक्लेम, आश्रमशाळांची वेळ बदलणे याबाबत शिक्षण क्षेत्रात वन विंडो योजना, प्रत्येक तालुक्यात शिक्षकांच्या सोडवण्यासाठी शिक्षक सदन उभारणार, त्यांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी त्या ठिकाणी सोडवणार, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा पगार याबाबत गांभीर्याने विचार करून तो सोडवण्याचा विचार करून सरकारला शिक्षक प्रतिनिधीच्या माध्यमातून चांगली भूमिका घेऊन धोरणात्मक निर्णय घेण्यास भाग पाडू, ते आश्वासन देऊ। 9 नंबरच्या चिन्हावर 1 नंबर पसंतीचे मत देऊन विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले। यावेळी अकोले तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, आश्रमशाळा, इंग्लिश मीडियम व इतर संस्थांतील मोठ्या प्रमाणात शिक्षक व महिला शिक्षक विक्रमी संख्येने उपस्थित होते। यावेळी प्राध्यापक चासकर यांनी TDFच्या व इतर संघटनेच्या विवेक कोल्हे यांना पाठिंबा जाहीर केला। यावेळी सुधाकर देशमुख, जयश्री देशमुख, विकास शेटे यांची भाषणे झाली। प्रास्ताविक डॉक्टर प्राचार्य अनिल रहाणे सर यांनी केले। सूत्रसंचालन श्री थोरात सर यांनी केले। आभार देशमुख सर यांनी मानले। विवेक भैया उमेदवार म्हणून आपल्या सर्वांच्या पुढे आले आणि कोपरगावचे सगळेच लोक मला भेटायला लागले, तेव्हा असं वाटायला लागलं की खरंच माहेरचं कोणीतरी जेव्हा भेटतं ना। परंतु समाजकारण करत असताना कुठं राजकारणाची देखील आवश्यकता आपल्याला अनेक वेगवेगळ्या समस्या ऐकण्यात आल्या, अनुभवता आले, त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहता आले। मला वाटलं मी माझ्या वचननामामध्ये घेतलेले 22च प्रश्न या ठिकाणी आहेत, परंतु गेल्या काही ठिकाणी फिरत असताना नवीन प्रश्न शिक्षकांनी वाढवत ती यादी आता मोठी झालेली आहे। जरी 22 दिसले असले तरी ITIचे प्रश्न, इतरही काही वेगवेगळे शिक्षकांचे प्रश्न त्यामध्ये दाखल झालेले आहे। अगदी शिक्षक सुरक्षा कायदा पासून ते इतर वेगवेगळे मागण्या त्या ठिकाणी झालेल्या आहेत आणि याच्याने मला एक निश्चितपणाने खात्री पटलेली आहे, ज्या पद्धतीने मागणी आणि अपेक्षा माझ्याकडे होत आहे तर निश्चितपणाने मतदान देखील मला पडणार आहे त्याचप्रमाणे, असं मला आत्मविश्वास या दौऱ्यानिमित्त झालेला आहे। खरं तर बोलण्यासारखं खूप काही आहे, आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे। गेले काही दिवसांपासून अनेक विषयांवर त्या ठिकाणी मी सगळीकडे भाष्य करत आहोत, परंतु कोपरगाव काही फार लांब नाही, आपल्या जिल्ह्यातील सुपुत्र म्हणून मी त्या ठिकाणी आपल्या समोर आलेलो आहोत। 2 विधानसभेची त्या ठिकाणी संधी असतानाही शिक्षक मतदारसंघामध्येच का आले असा अनेकांनी विशेषतः जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी प्रश्न विचारला आणि खऱ्या अर्थाने या सगळ्या घडामोडींच्या मागे काही जागरूक असे शिक्षक संघटना, शिक्षक नेते, शिक्षक ही सगळी मंडळी माझ्याकडे आली। त्यावेळेस त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीने त्यांचे शिक्षकांचे प्रश्न दुर्लक्षित होत चाललेले आहे। अनेक प्रश्न हाती घ्यायचे, त्याचा अभ्यास करायचा, तडीच न्यायचे, हा पूर्वीपासूनच स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेबांकडून आलेला तो कदाचित गुण असावा आणि म्हणून शालेय जीवनापासून अगदी मेसचं जेवण जरी आवडलं नाही तरी सर आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करायचं, शालेय व्यवस्थापनाला वेठीस धरायचं आणि आमच्या मागण्या मान्य करून घ्यायच्या। आणि म्हणूनच की काय 3ऱ्याच वर्षी आमच्या सहकारी मित्रांनी त्या ठिकाणी केकेवाग शिक्षण संस्थेमध्ये असताना GS म्हणून मला निवडून दिलं। अर्थात 4थ्या वर्षी पुन्हा GS झालो। मी अनेकदा त्या ठिकाणी सांगत असतो की शिक्षण पूर्ण झाल्यावर
इतरांना जो प्रश्न पडायचा की आता शिक्षण पूर्ण झाल्यावर आपल्याला दोनच प्रश्न एका युवकापुढे असतात, ते म्हणजे नोकरी आणि नोकरी मिळाल्यानंतर सर म्हटले तसं छोकरी. परंतु सुदैवाने कौटुंबिक परिस्थिती. स्टार न्यूज साठी भाऊ वाघचौरे, अकोले.